विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती दिली जाणार आहे। दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली। नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्ष झाला। मराठवाड्यातील खालसा जमिनी वर्ग करण्याचा निर्णय आहे। वर्ग 2च्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कर्जासाठी KFW कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्यात आला। आता जे शासन आहे ना, आता जो निर्णय घेतलेला आहे वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करण्याचा, हा अत्यंत चुकीचा बेकायदेशीर असा निर्णय शासनाने घेतला आहे असं मला वाटतं। आणि ह्याच्यामध्ये जे खिदमतीसाठी मदत माश आणि खिदमत माश अशा पद्धतीने ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्या जमिनीमध्ये आता शासनाने निर्णय घेऊन जे कब्जेदार आहेत, ज्या जमिनीवर कब्जा त्यांनी केलेला आहे, तो त्यांना 5% रेडी रेकनरच्या दराने पैसे भरून त्यांनाच मालक करण्यात येणार आहे। म्हणजे हे चोरांनाच पुन्हा एक गोष्ट मालक करायचं काम शासन करत आहे। त्यामुळं आम्ही त्याला सक्त विरोध करत आहोत। या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। छोट्याशा ब्रेकची पाहत रहा लोकशाही मराठी। आपण पाहताय लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा। लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।